नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरती यामध्ये शिपाई आणि हमाल यासाठी मित्रांनो आपण काही टेस्ट पेपर घेतलेले आहे. त्यामधील हा पाठ क्रमांक 5th असणार, म्हणजे ही 5वी टेस्ट असणार. यामधील आपण प्रश्न बघू. सर्व प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या मुद्द्याला पकडूनच ही टेस्ट बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? क्षेत्रफळ म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर येते मित्रांनो अहमदनगर. अहमदनगरसाठी एक लक्षात ठेवा, सर्वात जास्त जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या त्या एकूण 7. पुढे बघू, भारतात लिंग गुणोत्तराचा फक्त राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? त्याचं उत्तर येते मित्रांनो बघितलं तर किती म्हणून आपण 19वा. पहिल्या क्रमांकाचं राज्य लक्ष ठेवसान केरळ, सेकंड नंबर बघितलं तर तामिळनाडू, थर्ड नंबर बघितलं तर आंध्र प्रदेश. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यापैकी एक ठिकाण भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे 5 ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रात, त्यापैकी भीमाशंकर कुठे मिळालं? तर याचं उत्तर इथे बघितलं तर पुणे. आणि भीमाशंकरपासूनच भीमा नदीचा उगम होतो. ही पण एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? पूर्व आणि पश्चिम घाट म्हटलेला आहे, म्हणजे हा झालेला आहे बघितलं तर पश्चिम आणि हा झालेला आहे पूर्व. या दोघांना जोडणारी टेकडी कोणची? त्याचं उत्तर इथे बघितलं तर नीलगिरी. नीलगिरी ही टेकडी मुलांना दोन्ही पण घाटाला जोडते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. पृथ्वीचा अंतर्गाभा कशाने बनलेला आहे? जो पृथ्वीचा अंतर्गाभा आहे हा कशाने बनलेला आहे? त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं निकेल आणि लोह यापासून मुलांना आपल्याला अंतर्गाभा बनलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा या प्रथिनाचे प्रमाण सर्वात जास्त असते. खालीलपैकी कशामध्ये प्रथिनाचं प्रमाण आपल्याला सर्वाधिक दिसून येते? त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर सोयाबीन. सोयाबीनमध्ये आपल्याला मुलांना प्रथिनेचं प्रमाण सर्वाधिक दिसून येते. जर द्रव्याचा pH 1 पासून 4 पर्यंत वाढल्यास त्यातील हायड्रोजनची तीव्रता कशी होते? म्हणजे जो pH असतो, pH म्हणजे पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन, तो 1 ते 4 पर्यंत वाढला तर त्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण कसं होते? तर मुलांना हे काय होते? कमी होत जाते. का म्हणून आपण कमी होत जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, रेडिओ तरंगाचा वेग रिकामी जागा असतो. रेडिओ तरंगाचा वेग कशामध्ये जास्त असतो मुलांनो? असा आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे. तर प्रकाशाच्या वेगा एवढा. म्हणजे बघा, रेडिओ तरंगाचा वेग असतो कशा? तर प्रकाशाच्या वेगा एवढा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राजची स्थापना याबद्दल योग्य पर्याय ओळखा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी स्थापन झाली? पंचायत राज म्हटलेला आहे. त्याचं उत्तर येते मित्रांनो 1 मे 1962. 1 मे 1962. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेद्वारा नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे. त्यातील स्वातंत्र्याचा हक्क याबद्दल कोणत्या कलमात? 6 हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत, त्यापैकी स्वातंत्र्याचे कोणते मुलांना? त्याचं उत्तर येते बघितलं तर 19 ते 22. 19 ते किती म्हणू आपण? 22 या दरम्यान आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न घेऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला बघा, चैपाली नृत्य प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? चैपाली म्हटलेला आहे, चैपाली. याचं उत्तर येते म्हणून बघितलं तर आपल्याला ऑप्शनमध्ये काय येणार? तर उत्तर प्रदेश. चैपाली लक्षात ठेवा मुलांनो, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ओपेक्स लक्ष द्या. ओपेक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ओपेक्स म्हटलेला कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर व्हिएना इथे मुलांना आपल्याला हे चाललं काय म्हणून आपण आपल्याला हे दिसून येते हेडक्वार्टर. त्यानंतर बघा, शार्क ही रिकामी जागा राष्ट्राने 1985 साली स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. शार्क मुलांना कोणत्या देशाची संघटना आहे? त्याचं उत्तर इथे मुलांना दक्षिण आशिया. दक्षिण आशियामधले जे देश आहे त्यांची ही सार्क संघटना आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न समजून घेऊ. जून 2023 मध्ये
गांधी शांतता पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? गांधी शांतता पुरस्कार म्हटलेला आहे. त्याचं उत्तर आहे मुलांनो गीता प्रेस. गीता प्रेस यांनाही काय म्हणतो मुलांनो आपण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, लिंग भाव असमानता निर्देशांक 2023च्या अहवालानुसार 146 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक? लिंग असमानता याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक? याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं तर 127वा. किती म्हणू? 127वा. पुढचा प्रश्न आहे बघा, रॉचे प्रमुखपदी वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ते कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहे? कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहेत? याचं उत्तर आहे तुम्हाला 1988. कधी म्हणू आपण? 1988चे. पुढचा प्रश्न आहे बघा, 23 जून रोजी साजरा करण्यात आलेला जागतिक ऑलिम्पिक दिनाची खालीलपैकी थीम कोणती? 23 जूनची मुलांनो जी जागतिक ऑलिम्पिक होती त्याची थीम का होती? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर लेट्स मूव्ह. पुढचा प्रश्न आहे, सन 2022-23 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2003 अंतर्गत अंत्योदय योजना महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यात राबवण्यात आली? बघा, अंत्योदय योजना महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यात? याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर 14 जिल्ह्यामध्ये. किती? 14. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार गोवर्धन योजनेअंतर्गत देशात किती नवे प्रकल्प उभारण्यात येणार आहे? गोवर्धन म्हटलेला गोवर्धन प्रकल्प गोवर्धन योजनेअंतर्गत याचं उत्तर आहे ते बघितलं तर 500. किती म्हणू आपण? 500. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2022 आणि 23 देशांतर्गत सांकेतिक स्थूल उत्पादनात राज्याचा सरासरी हिस्सा किती टक्के आहे? बघितलं मुलांनो तर लक्ष द्यायचं, सांकेतिक स्थूल उत्पादनात म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मुलांनो 14.0%. म्हणजे 14% एवढा काय वाटा आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने माहितीचा अधिकाराचा अर्थ सांगताना व असा निकाल दिलेला आहे तो खालील म्हणजे कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? जो न्याय काय म्हणतो मुलांनो माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्या कलमात सांगितलेला आहे? सरळ लक्षात ठेवा. याचं उत्तर येते आर्टिकल 19(1)A. ए हा पण लक्षात ठेवसा. 19(1)A. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. नॅशनल HR कमिशन विरुद्ध स्टेट बँक ऑफ अरुणाचल प्रदेश केस जी चमका केस नावाने ओळखली जाते ते कोणत्या विषयाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं नागरिकतरांचा हक्क. नागरिकतरांचा हक्क यासाठी हे संबंधित आहे. हा पण प्रश्न चांगला आहे. जेथे बघा सिंधू सदीचे अवशेष सापडते ते हडप्पा सध्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात या जिल्ह्यात आढळते. म्हणजे संस्कृतीचे जे पण आपल्याला अवशेष सापडलेले आहे हे कुठे मुलांनो? त्याचं उत्तर इथे बघितलं तर लारकाना या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, ऐतिहासिक घटनेच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमिया यातील या संस्कृतीमध्ये झाली आहे. कोणत्या ठिकाणी झालेली आहे असं याचं उत्तर मुलांनो तर सुमेर या ठिकाणी आपल्याला ही संस्कृती आपल्याला दिसून येते मुलांनो. लास्ट क्वेश्चन आहे बघितलं तर कांचनमुग ही कोणती साहित्य कृती आहे? कांचनमुग कोणाची साहित्य कृती आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो वि.सा. खांडेकर यांची ही साहित्य कृती आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे हे प्रश्न मुलांनो हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळा येताना दिसून येते. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.